भ्रष्टाचाराचा कळस. पाथरी जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामात 13.50 लाखांचा निधी, निकृष्ट कामांचा ग्रामस्थांचा आरोप. गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्ग खोलींच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत तब्बल 13,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर असताना बांधकामाच्या सुरुवातीलाच फाउंडेशनचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. पावसाळ्यात फाउंडेशन उखडून पडल्याने तसेच सिमेंट, गिट्टी आणि लोखंडी सळ्यांचा योग्य प्रमाणात वापर करण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी लोखंडी सळ्या हातानेही निघत असल्याने ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिलंय. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या चिमुरड्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. या प्रकरणात ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी व अभियंता यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गट शिक्षणाधिकारी मधु पारधी यांच्याकडे विचारणा केली असता तांत्रिक अभियंत्यांकडून बांधकाम व्यवस्थित सुरू असल्याची माहिती मिळाल्याचं सांगितलं. मात्र प्रत्यक्ष बांधकामाची पाहणी केल्यानंतर ग्रामस्थांनी या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. संतप्त ग्रामस्थांनी निकृष्ट बांधकाम तात्काळ थांबवून अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करण्यात यावे, तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. 13,50,00,000 रुपयांचा सार्वजनिक निधी योग्य ठिकाणी खर्च होतोय की नाही याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे, गोरेगाव. आपण सिटी इंडिया न्यूज मधलं आलेले आहे. गोंदिया तालुका गोरेगाव जिल्हा परिषद कार्यालय पाथरी येथे शाळेचे बांधकाम सुरू आहे आणि तिथे बोगस काम असल्याचे ग्रामस्थांनी वारंवार कॉल करून 4 दिवसापासून ही माहिती दिलेली आहे. आज पुन्हा एकतर्फे गावपुरा वन साईड वंशांनी अवैधरित्या बांधकाम असल्यास कारणास्तव क्वालिटी इंजिनियरनी वारंवार दर्शवले आहेत की गट शिक्षणाधिकारी मधु पारधी गोरेगाव यांना सांगितले की क्वालिटी चांगल्याच प्रकारची आहे आणि हे काम एवढं बेधड काम दिसून येतोय की सांगता सोय नाही. कुठेतरी पाणी मुरतोय. त्याच्यात ग्रामपंचायत कमिटीचे पदाधिकारी आणि ग्रामसेवक हे तळागाळाला पाणी राखणारे दिसून येतो. आपण त्याविषयी जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ. दादा, आपला परिचय? मी सतीश मंगल बोलले, शाळा स्थापना समितीचे अध्यक्ष. मला इथं आढळून आलं की बोगस प्रकारचं कार्य होत आहे. तर आपण याला कशा पद्धतीने काम करून घेता येईल त्याविषयी मला जसं कळलं की इथं खरोखरच बोगस पद्धतीने होत आहे. तर मी या कामाला थांबवलं आणि मी म्हणलं की याला सर्व ह्या चालणार नाही. पुनर्वृत्तीने काम वापसचे गड्डे वगैरे खोदून नाही का, हा सर्व काम थांबवण्यात येईल आणि त्या कंत्राटीदार हा चालणार नाही. कारण की हा स्टार्टिंगलाच खराब काम करत आहेत. तर इमारतीमध्ये याचा नुकसान भरपाई करून कसा याचा भरपाई करायला कुठं नाही कुठं अजून कमकुवत करेन नाही का मटेरियलमध्ये. मग तरी माझं असं स्पष्ट बोलणं झालं त्याला सर्वांच्या समोर म्हटलं मी की तुम्ही मला हा कंत्राटीदार ठेकेदार चालणार नाही. संबंधित कंत्राटदारावर वरिष्ठांनी कारवाई करावी आणि प्रथमदर्शी जे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले त्याच्यात काय काय क्वालिटी कमकुवत सापडले आपल्याला. मला जसे की त्यांचं म्हणण्यानुसार अंदाजे 12 ते 18 तास झाले त्या कॉन्क्रिटिंगला ते कच्च्या प्रकारचं मला आढळून आलं. आणि खालचे जे कोटिंगची दर होती ते कमी होती आणि खालच्या 1-2 कॉलमला पाहिलं तर रिंगच नव्हती. म्हणजे स्टील होतच नाही. खाली त्यांनी लोह्याचे स्टील उभे केले आणि राऊंड रिंग अद्याप तिथे अवेलेबल नाही. अवेलेबल नाही. अशा क्वालिटीचे ते काम आपले कंत्राटी इंजिनियर. मग मी त्याला म्हणलं की हे सर्व खोदून वापस ते काढ. तर ते खोदून काढलेले कॉलम आहे. तर सर्व आत्ताच खोदलं त्यांनी. ठीक आहे. तुम्हाला काय वाटते या विषयाकडे जणू काही ग्रामपंचायत सचिव परिहार? नाही मला असं काही नाही वाटत. कारण की मला हे सर्व गलती मला कंत्राटीदाराची वाटत आहे.
सरपंच सचिवांनी अद्यापही येऊन बघितलीच नाही काही नाही आले होते, ते आले होते. मग ते आल्यानंतर त्यांना का म्हणून दिसले नाही. नाही त्यांनी पण चेक केलं, त्यांनी पण बोललं त्यांना की हे गलत आहे म्हणून. कधी बोलले. मग आज सकाळी सकाळी. सर्वच ग्रामस्थ होते इथं. आतापर्यंत कॉलम बिलकुल डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतरच बोलण्यात गेले की पहिले बोलले नाही झालं नाही. झाल्यानंतर. मग तळागाळाला पाणी राखणारे अधिकारी आहेत की नाही. आहेत ना. मग तुम्ही काय उलट बोलतो कसं की नाही त्यांनी व्यवस्थित काम केलं नाही बघितले कामं आले साईडवर. नाही. म्हणजे हे कसं आहे त्यांना सरपंच वगैरे उपसरपंच म्हणजे जो प्रशासक कमिटीमध्ये जो सदस्य आहेत गणेश ते होते. मी जेव्हा आलो, जेव्हा मला कळलं तर त्यांनी पण म्हटलं की हे खरोखर गलत होतं, यांना म्हणजे वापस हे पुनरावृत्तीने करावं लागेल तुम्हाला. त्यांनी पण ह्या गोष्टीला मला सपोर्ट केला आणि ते एवढे बोलून ते निघून गेले. आणि ते जे पंचायत समितीचे तांत्रिक अभियंता आहेत, जो जेई म्हणतो त्याला कनिष्ठ अभियंता, तो काय नुसतं उंटावरूनच शेळ्या हाकलतो काय, कागदोपत्री घोडे नाचवतो. त्याला इथून फोन गेले आमचे, पण ते अद्यापही आतापर्यंत आले नाही. आणि तू अद्यापही आले नाही ते अगदी बरोबर. आणि सचिवांना मी 2 तासा अगोदर कॉल केला की ते म्हणाले की साहेब तिथे ऑलरेडी तिथे कनिष्ठ अभियंता पण उपस्थित होते. कनिष्ठ अभियंता म्हणजे जेई. नाही ते नव्हते. मग कितपत ते मला सांगा, ग्रामसेवक कितपत योग्य बोलतोय. त्यांची माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे बोलताना. हे मला काही माहित नाही. मग मी माझ्या आपल्याला आपण जो झाला आहे तेच सांगतो. नंतर मी माझ्या तालुका प्रतिनिधीला कॉल केला, त्यांना विचारणा केली की शेंडे साहेब तिथे साईडवर कोणीतरी पंचायत समितीचं जेही आलेला होतं का. नाही ते अद्यापही आले नाही इथं. आम्ही उलट त्यांची वाट पाहतो. आले होते का आज. आम्ही उलट त्यांची वाट बघत होतो. माझं नाव आहे महेंद्र कुमार बेनीराम टेंभुर्णीकर. मी शाळा शिक्षण समिती सदस्य आहे. शिक्षण मंत्री म्हणून काम करत आहोत. मला 17 वर्ष झाले शाळेकडे पाहत आहोत आणि मला ह्या लेकरांची चिंता असते. बरोबर. मी काल आलो, मला हे माहीत नव्हतं की इथं खोदाई आहे की काही आहे म्हणून. पण ज्या वेळेस मला इथं चाय प्यायला आलो आणि मला दिसलं हे गड्डे, तेव्हा पाहिलं. आणि मग त्यानंतर यांनी जे काँक्रीट वगैरे केला 3 दिवसात मी आरत होतो. पण केल्याच्या नंतर मी पाहिलो की त्यांना विचारलं ठेकेदार कोण आहेत, रांगडाले म्हणतो. मला विचारतं तू सध्या समितीमध्ये आहेस का. अरे बाबा कोण विचारतो. ठेकेदार. बरं. हे काल तिथं तो संजीव राऊतकर होता, BR रांगडाल सर होता आणि ते रांगडाले हे होते ठेकेदार. यांनी मला विचारलं का तू समितीत आहेस का. म्हटलं समितीत असू या नसू, मी गावकरी आहे, माझा एक फर्ज बनते लेकरांची सुरक्षा करणं, काम करून घेणे आपल्याला कर्तव्य. तुम्ही जर वाईट काम करत असाल त्याला आळा घालणे माझा प्रथम कर्तव्य आहे. बरोबर. म्हणून आज ते हे खोदत होते, म्हणून त्यांची JCP आणि सगळं काम बंद करून त्याला वापस पाठवले तुम्ही. बरं. आता तुमचं म्हणणं नेमकं म्हणजे काय आहे. जो तांत्रिक अभियंता आहे त्यांनी आपल्या मनमर्जीने बोगस काम करण्याचे आणि त्यांच्या साठ गाठीने हे लुटमारी सुरू आहे. तसंच वाटते मला. काल मला वाटते एक बघेले म्हणून इंजिनियर आले होते काल शाळेत. ओके सर. आता त्या गाडीचा नंबर वगैरे मला माहीत नाही, पण मी तिथं सोनू मोबाईल म्हणून आहे तिथं बसलेला होतो. बाहेर गावून आलो होतो आणि ती गाडी इथं आली होती. टर्न म्हणून इकडे टोन केला होता. तिथं एक उच्चासा इंजिनियर म्हणून होता, त्यांनी सगळं पाहिलेला होता. आणि ते तोच व्यक्ती काय म्हणते रांगडा ठेकेदार, अरे इंजिनियर तर पाहिला म्हणते, सगळं काय केलं म्हणते, तू का बोलशील म्हणते. आता त्यावर बोललो मी. मग सगळ्यांनी बघितल्यानंतर मग त्यांनी काम का बरं उफाडून फेकलेलं आहे. आता हे काम उकाडून म्हणजे मग गावकऱ्यांनी वाटलं की नाही हे पूर्ण आता कच्चा आहे, पूर्ण कच्चा आहे, हमको हे काम नाही होणार, हा असा बोगस काम चालणार नाही आणि ठेकेदारही चालणार नाही. आणि संबंधित अधिकाऱ्यांवर वरिष्ठांनी तातडीने कारवाई करावी. अन्यथा न केल्यास आंदोलनाला बसणार म्हणजे बसणार. ते नाही बसतील तर मी या गड्ड्यामध्ये साठवून जाईल, हे लगेच मी सांगून देतो. दादा तुमचं नाव. मी केशवराव हरिचंद घरात. माझी जिल्हा परिषद पात्री माजी अध्यक्ष तथा मी आपले प्रशासकीय सदस्य ग्रामपंचायत पात्री.
तर सर मला असे आढळून आले की हा जो आपला जिल्हा परिषद मार्फत नाही का सर, त्यांच्या माध्यमातून हा बांधकाम 13,50,000 म्हणजे निधी मंजूर झालेली होती. आणि हा काम आपला यंत्रणामार्फत नाही का आपले काम करणारे म्हणजे आमचे रांगडाले सर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं झालं सर, आपण असं कळवलं का आपण म्हणजे काल यांनी जो काम जो केला सर, आणि हा जो काम आहे तो 12 कलमचा आहे सर, तर त्याच्यामध्ये नाही का एकही रिंग नव्हती. आणि मग JCPनं हा जो बांधकाम जो झाला आणि त्याच्यामध्ये ते JCP लावून नाही का ते माती जे बुजवत होते सर, त्याच्यामध्ये नाही का पूर्ण कालम हालत होते. मग याचा प्रश्नचिन्ह असं निर्माण झालं की त्याच्यामध्ये म्हणलं का आपण म्हणजे काँक्रीटची क्वालिटी बरोबर नव्हती. खाली जाळी वगैरे काही टाकलेली नव्हती. झाली होती परंतु त्यांना म्हणजे झाली होती सर, परंतु त्याच्यामध्ये जो जेवढा मुबलक म्हणजे GRच्या म्हणा किंवा एस्टिमेटच्या आधारे जेवढा त्यांना काँक्रीट लागतो त्या एका कालमला तो तेवढा परिपूर्ण नव्हता सर. म्हणजे थर्ड क्लास क्वालिटी होते. त्याच्यानंतर मग आपण त्यांना मग त्या सर नाही का आपण त्यांना बोलणं केलं ठेकेदारांनी म्हणलं की सर्व बरोबर आहे. आपण त्याची चौकशी केला सर, तर त्याच्यामध्ये पूर्ण निष्कृत दर्जाचे काम आम्हाला आढळून आले सर. आणि कसं आहे सर, हा मुलांचा म्हणजे त्याची इमारत जो आहे तो मुलांसाठी आहे सर, मुलांच्या भविष्यासाठी आहे. जर कधी कमी जास्त झाला तर मुलं इथे शिकतात सर. आणि कसं बांधकाम एकच वेळा दुसऱ्या वेळेस होणार नाही सर. बरोबर. तर त्यांच्या मार्फत मग आपण काय झालं सर, मी JEला फोन केला बघेले सर, त्यांनी म्हणलं का सर असं काम चालू आहे, तुम्ही शाळेमध्ये तरी या. आल्याच्या नंतर त्यांनी म्हणलं का मी आता ऑफिसला मी आता काय माझं जमत नाही. मग आता आपली काम करणारी यंत्रणा होती ग्रामपंचायत पातळी, त्याच्या मार्फतच म्हणजे इस्टिमेट निघला होता सर. हो. त्याच्यानंतर नाही का सर आपण तो म्हणला, तर मग आता त्यांनी म्हणलं का ठेकेदार म्हणते का नाही आपल्याला सरपंचांना सांगला. मग आपण सरपंच आले, त्याच्यामध्ये पाहून गेल्याच्या नंतर त्यांनी म्हणलं की मी तुम्हाला काम असं करायला सांगितलं, फक्त तिथं जागा होती सर 2 फीट नाही का, त्यांना मागे सरकून नाही का तिकडे बांधण्याकरिता सांगितलं, असं ते आले सर्व. मग आपले शाळेत व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते बडोलीजी, त्यांनाही फोन केला की भाऊ तुम्ही चौकशी स्थळी या आणि हे कामाची चौकशी पहा. पूर्ण निष्कृत दर्जाचे काम आहे सर त्याच्यामध्ये. आणि एका कालामध्ये तर आपण असं पाहिल्यासारखं त्याच्यामध्ये एकही रिंग नाही असं काम आहे सर. तर आपण त्यांना म्हणलं का हा पूर्ण काम पाहिजेच नाही, काम करायचं असेल तर पूर्ण व्यवस्थित पूर्णपणे पहिल्यापासून जसं काम आता जो इस्टिमेटच्या आधारे आहे सर, आणि एका कालामध्ये किती काँक्रीट लागतो किती लो लागतो त्याच आधारे काम पाहिजे. आणि अद्यापही तुम्हाला अंदाजपत्रक दाखवलेलं नाही कनिष्ठ अभियंत्यांनी, आपल्या मनमर्जीनं करत आहेत. आपल्या मनमर्जीनं करत आहेत सर, असं आहे सर. मी हर्षित कमलकिशोर परिहार, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत पातळी. तर हे निकृष्ट दर्जाचं जे 4 ते 5 दिवसापासून सततचं काम सुरू आहे. मी आपल्याला कॉल केलेलं होतं की सर तिथे गुणवत्तेदार क्वालिटी अद्यापही दिसून येत नाही. पण आता 4 दिवसापासून कुंभकर्णी झोपेतच दिसून येतो आहे आपण. आणि संपूर्ण गाव एकमुस्त झाल्यानंतर तेव्हा कुठं निदर्शनात आलं आहे, तर त्याबाबत आपलं प्रतिक्रिया पाहिजे होतं. आणि प्रशासक आहात आपण, प्रशासन अधिकारी, आणि संपूर्ण जबाबदारी आपली असतो. उद्याला कमी जास्त झालं वरती एखादा बिल्डिंग खचली उद्याला, तर याला सर्वस्वी जबाबदार आपणच राहणार. तर आपलं मत काय आहे नेमकं की आपली म्हणजे साठगाठच नाही ना त्या कंत्राटदाराशी, साठे लोटे वैयक्तिक संबंधित कुठे धाब्यावर बसून सनी म्हणजे असे रिलेशनशिप नाही असं काही नाही आहे. संबंधित जे कंत्राटदार आहे त्याला सांगून झालं आहे ना. आता जे आपण पूर्वी सकाळी जे आपण सगळे शाळा समितीचे अध्यक्ष आहेत सगळे आपण जे पाहिला ते निकष दर्जाचं काम बिलकुल आहे. आता त्याला सांगून झालं आहे ना, तो त्याप्रमाणे आता कारवाई करल ना. ज्या हे प्रमाणे आहे गावच्या प्रमाणे आहे त्याप्रमाणे आता आपण ते काम करू. काम तर अगदी बरोबरच करून घेणार, तो काही भागत नाही. ते काम कोणत्या बेसिकवर करून घेणार की ग्रामस्थ संपूर्ण इकट्ठा आल्यानंतर आपण आता समोर पाऊल घेत आहे. पण आतापर्यंत 5 दिवसापासून का बरं कुंभकर्णी झोपेत होते? 5 दिवस नाही, जसा कालची सुट्टी होती त्या अगोदर 1 दिवस तुमचा फोन आला होता मला. मी स्पॉटवर आलो, फोटो बी काढलो. तुम्ही म्हणत होते की जे इटे वगैरे आहेत ते इथं गड्ड्या वगैरेमध्ये टाकत आहे, पण तिथं बोल्डर वगैरे होते, त्यांनी बोल्डर वगैरेच्या हे केला होता ना. मी त्या गोष्टीच्या टेक्निकल नाही आहो, जे कन्स्ट्रक्शन आहे त्याच्या टेक्निकल मी जास्त नाही आहो, त्याची मला जास्त जाणीव नाही आहे. म्हणजे जाणीव नाही आपल्याला. जे हे आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन संबंधित गोष्ट आहे त्या संबंधितची आपली जास्त जाणीव नाही आहे. संबंधित जे जेई वगैरे आहे त्यांच्याशी चर्चा वगैरे झाली होती की ते त्याप्रमाणे त्या जे येतच आहेत ना, त्याप्रमाणे जे कंत्राटदार आहे ते आता पूर्ण आता जे आहे ते करून झालं आहे ना. आता नव्याने ते आपण काम आता इथं करणार आहोत. नव्याने तर करणार. जेव्हा तुम्ही कधी करणार, ग्रामस्थांनी तुमच्या निदर्शनात आणून दिल्यानंतरच विषय घडलेला आहे. पण आतापर्यंत जेही कुठल्या वैकुंठात गेलेले होते ते
काय नुसतं तो धाब्यावरच बसून जणी नौटंकी करतो काय? नाही, आता संबंधित त्यांना आता सूचना देऊन झाली आहे. आता ते त्याप्रमाणे ते कारवाई करतील ना, त्याप्रमाणे आम्ही ते कारवाई करू. वरिष्ठांनी त्या संबंधित कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई व्हावी की नाही? आता ह्याबद्दल मी काही म्हणू नाही शकत. हे वरच्या लेवलची गोष्ट आहे जे आहे ते. आता पण जे एजन्सी आमच्या आहे ना साहेब, आपली ग्रामपंचायत एजन्सी आपली- आहे, आपली संपूर्ण एजन्सी आहे. जबाबदारी आपली असतो. मग कुंभकर्णी झोपेत का बरं होत आहे 4 दिवसापासून? आपल्याला आधीच का बरं प्रकरण निदर्शनात आलं? यापूर्वी 2 ते 4 दिवसापासून का नाही आलं? संप बी होताना अजून एक असं आहे की जसं आता काम सुरू झालं आहे, जास्त 3-4 दिवस काहीतरी झाले आहेत ना, घरतो 3-4 दिवस काहीतरी झाले आहेत. आता म्हणजे एकदम अर्ली स्टेजवर काम आहे. आता आपल्याला ते लक्षात येऊन गेलं आहे, तर त्याप्रमाणे आता आपण ते कारवाई करू. तुमच्या मुख्याध्यापकाला आम्ही कॉल केलेला होता 4 दिवसा अगोदर तुमच्याशी संवाद साधल्यानंतर, हो. आणि मी त्याचे गट शिक्षणाधिकारी मधु पारधी आहेत, त्यांना पण मी आयडिया दिली. तर त्यांनी सांगितलं की जेही बोलतो की संपूर्ण काम व्यवस्थित झालेलं आहे सर, काही प्रॉब्लेम नाही तिथे, आणि आजच का बरं ते उपाडून फेकलेलं आहे. जे कॉलम होते काल काहीतरी कॉलम वगैरे त्यांचे करून झाले आहे. ज्या दिवशी मी आलो होतो त्या दिवशी कॉलम वगैरे नाही झाले होते ना. काल सुट्टी बी होती, कालची सुट्टी बी होती, मी आलो नाही. मी ते कॉलम वगैरे बघितले नाही. आज सकाळी मला माहीत बी पडला, फोन वगैरे आले की कॉलम वगैरे पूर्ण हे झाले. ते प्रमाणे आता ते पूर्ण करून झाले आहेत ना. आता ते प्रमाणे आता हे कारवाई करतो. त्या जेईचं काय नाव आहे एक्सटेन्शन जेईचे क्वालिटी इंजिनियरचं? बघेलेजी पूर्ण नाव? रमेश झामसिंग बघेले. रवी. तो हमेशा म्हणजे तालुक्याला जे आता चावडीवर कामं सुरू असतील जिल्हा परिषद शाळेमध्ये, हे असेच बोगस कामं करत असेल तो. असेल पक्का काय साहेब? पक्का सर, कारण की काल इथं गाडी येऊन त्यांनी स्वतः इथं बघितला, पण त्या ठेकेदाराला एक शब्द नाही म्हटला की हे काम बोगस होत आहे की काही होत आहे म्हणून. आणि तेच मला कोण सांगितलं, ठेकेदारीने सांगितलं की नाही, अरे हा तर काम बराबर आहे म्हणते, हमको इंजीनियर ने बताया म्हणते, हमको इंजीनियर पास कर दिया म्हणते, वैसे करते आपले काम. त्या इंजिनियरचं काय नाव आहे? बघेले. बघेले. साहेब नमस्कार, आपला परिचय? आज प्रतिक्रिया अशी आहे शाळेची की ज्यावेळेस दुकानात आलो त्या ठिकाणी शाळेच्या ग्राउंडवर मुलं दिसली, ओरडताना दिसली, आणि JCBचं काम सुरू होतं. तर मला वाटलं काही काम सुरू असेल, मग त्यांचा ओरडाओरडी झाली. त्यावेळेस मी आलो इकडे पाहिलं, तो असं वाटला की शाळेचा जो कानून म्हणजे जिल्हा परिषद गोंदियाकडून जे इमारत मंजूर झाली होती, सर्व शिक्षा अभियानांतर्गत ते आपल्या जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, शैलेश नंदेसर, त्यांच्या फंडातून ते निधी मंजूर झाली. किती लक्ष रुपयाची निधी आहे? ते 13,50,000 13,50,000 आहे. आणि हा जो काम आहे, इथला बांधकाम हा ग्रामपंचायतला ॲग्रीमेंट आहे, आणि ग्रामपंचायतला ॲग्रीमेंट असून तो काम तसं पाहिलं तर ग्रामपंचायतीच करायला पाहिजे होता. ते ग्रामपंचायत एजन्सी आहे. हां, परंतु आता मला माहीत नाही त्यांचं काय आहे की काही नाही. तर याच्यातमध्ये ठेकेदार भागवत रांगडाळे गुरुजी आहेत सध्याचे, आणि त्यांचे पेटी कॉन्ट्रॅक्टही साईटवाल्याचे रांगणार आहेत. आता बघितल्यावर असा वाटला की या ठिकाणी जो काम होत आहे त्याच्यात क्वालिटी आणि क्वांटिटी हे दोन्ही नाही आहे. त्याच्यात कसं आहे, ज्या ठिकाणी आपण कालम फुटिंग भरतो आणि कालमचं सुरुवात होते त्याच्यात 80, 40 याचा बेस करून तो 20चा तो पूर द्यावा लागते, आणि तो टिब्बर म्हणून एक जो राहते तोही द्यावा लागते, तो नाही आहे. 0.25चं काम दिसून येतो. हां, आणि दुसरी गोष्ट जे स्टील आहे त्याच्यात जो लोहा ज्याला आपण स्टील म्हणतो, तो त्याच्यामध्ये कसा आहे, तो आम्ही पग बघितला कालममध्ये तो स्टील आहे, तो सरळ आहे उभा, परंतु एलमध्ये बरोबर नाही आहे त्याच्या साईज, आणि त्याची जी रिंग पण आहे तेही नाही आहे. आणि आता आम्ही त्याच्यानंतर गावाच्या लोकांना गोळा करून काम थांबवलं आहे. आम्ही सरळ म्हटलं की हे कालम आमच्या म्हणजे इमारतीच्या बांधकामाच्या लायकचे नाही आहेत, हे काढून घ्या.
म्हणून ते पूर्ण बांधकामचे जे कॉलम होते ते काढण्यात आले आणि एक कॉलम ठेवण्यात आला चौकशीकरिता म्हणून. तर आणि सध्या त्यांचं काम आता आम्ही बंद केला आणि आता आम्ही सरळ म्हटला की ग्रामपंचायत लेवलवरती किंवा दुसरा ठेकेदार पाहून त्याला काम देण्यात यावं. कारण कसं आहे, या ठिकाणी गोरगरिबांची मुलं शिकतात आणि त्यांच्या जीवांची कोणत्याही प्रकारची हानी झाली पाहिजे नाही आणि हानी होऊ नये म्हणून हा बांधकाम थोडासा उत्कृष्ट दर्जाचा झाला पाहिजे. निकृष्ट दर्जाचा काम राहील तर त्याच्यामध्ये मुलांच्या जीवाचा हानी होण्याची शक्यता आहे. आणि या ठिकाणी जे तांत्रिक अभियंता आहेत की रवी बघेले त्यांनाही फोन करून सांगितलं की हा जो काम इथं आहे या काम थांबवून आपल्या लेवलवरती तुम्ही एक वेळ येऊन योग्य पाहणी करा, चौकशी करा आणि त्याच्यानंतर ह्या बांधकामाची सुरुवात पुनश्च सुरुवात करावी असं आमचा निवेदन आहे. अन्यथा जर बांधकामा निकृष्ट दर्जाचा होईल तर ह्या ठिकाणी आम्ही अजून आंदोलन करणार आहोत आणि बांधकाम थांबवणार आहोत. क्वालिटी आणि म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की कामामध्ये जो इस्टिमेटमध्ये जो 13.5 लाखाची निधी आहे, जी क्वालिटी आहे तीच पाहिजे आपल्याला अंदाजपत्रकाप्रमाणे. क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही पाहिजे. दोन्ही पाहिजे. म्हणजे तुमचं मत असं आहे की तुमच्या म्हणल्यानुसार तांत्रिक अभियंता अद्याप या कामावर रुजू झालेले नाही आणि क्वालिटी काय आहे ते सुद्धा बघितलेलं नाही. याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये आता प्रशासक बॉडी जी आहे, सरपंच बॉडी, आपण तिलाही दोष देऊ शकत नाही आणि कोणी ग्रामसेवकाला दोष देऊ शकत नाही. ही जी चूक आहे ही तांत्रिक अभियंता आणि जे ठेकेदार आहेत भागवत रांगडाले ते त्यांची आणि ते पेटी कॉन्ट्रॅक्टर त्यांची चूक आहे. नाही, पण मला हे म्हणायचं आहे, तुम्ही म्हणतो की ग्रामपंचायत एजन्सी आहे, पण ग्रामपंचायत एजन्सी असल्या कारणास्तव सरपंच, सचिव आणि उपसरपंचाच्या कामाची देखरेख करण्याचे अनिवार्य की अनिवार्य आहे? नाही, ते त्यांची देखरेख करणं ते अनिवार्य आहे. परंतु ते कसे आहे, ते दिवसभर तर बसून राहू शकत नाही. त्यांचं काम आहे ठेकेदाराला सांगणे आणि ठेकेदारीने त्या पद्धतीने काम करणे. कारण कसं आहे, ते प्रशासक आहेत, त्यांचं काम आहे दिवसातून एकदा किंवा दोनदा किंवा तीनदा फेऱ्या मारणे. ते काम करतात. त्यांनी आता चेक केले, मगाशी इथं गोंधळ झाला त्यामुळे सरपंचालाही बोलवलं आम्ही, उपसरपंचाला बोलवलं, ते दोन्ही आले आणि गावातलेही संबंधित लोक होते. त्यांच्या समक्षच बोलणी झाली की हे जे कॉलम आहेत निकृष्ट दर्जाचे हे काढण्यात यावा आणि पुनश्च बांधकाम सुरू करावं. आणि तांत्रिक अभियंता यांच्यावर कारवाई करायची नाही, बोगस काम केलेलं आहे तर नाही. सध्या तर मी त्यांनाही दोष देऊ शकत नाही म्हणा. आधी त्यांनी सांगितलं असेल ठेकेदाराला किंवा पेटी कॉन्ट्रॅक्टरला स्पष्ट की आपण हे गोष्ट स्पष्ट झाल्याशिवाय काही बोलू शकत नाही. अच्छा, ठीक आहे.